बरं बरं देते हां. आज मी एक मस्त चॅलेंज घेतलेलं आहे, ते म्हणजे 24 तास अद्विकाला फक्त यस बोलायचं आहे, यस म्हणायचं आहे. तिने काहीही हट्ट केला, काहीही म्हटली तरी पण नो म्हणायचं नाही आहे किंवा नाही असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तिला काही पाहिजे असेल, हवं असेल तर त्यालाही नाही म्हणायचं नाही. तर आहे ना, असं एक चॅलेंज मी आज घेतलेलं आहे. म्हटलं की चला काहीतरी वेगळा, चॅलेंजिंग, फन असा व्हिडिओ करून बघूया. आणि मला आहे ना खूप आवडतात असे चॅलेंजिंग व्हिडिओ करायला. फार काही केलेले नाही आहेत मी. मागे एक व्हिडिओ केला होता की 24 आवर्स ईट ओनली पनीर, तर खूप मजा आली होती तो व्हिडिओ करताना. तर म्हटलं की चला आज ना अद्विकासोबत हा व्हिडिओ करूया, 24 आवर्स सेईंग ओनली येस टू अद्विका. तर बघू कसा होतोय ते. आणि सकाळची सुरुवात झालेली आहे येसपासूनच, कारण की ना ती उठली आणि उठल्या उठल्या आज तिने रोजच मागते म्हणजे, पण रोज मी तिला नाही नाही म्हणते, पण आज नाही म्हणायचं नव्हतं. तर उठल्या उठल्या तिने दूध मागितलं की दूध दे प्यायला म्हणून. तर मी रोज आहे ना तिला पहिले सांगते की चल गुळणा कर किंवा गरम पाणी पी आणि मग दूध पी, असं करते. पण आज नो म्हणायचं नव्हतं, तर त्याच्यामुळे मी लगेच तिला देऊन दिलं दूध. आणि त्यानंतर उठली आणि मग लगेच तिच्या खेळाच्या रूममध्ये खेळायला वगैरे आली. तिथेही मी तिला काहीच म्हटलं नाही की चल आधी दातच घासून घे, असंच कर तसंच कर, काहीच नाही. सकाळपासूनच सगळं तिच्या मनासारखं चालू आहे. आणि आत्ता ती गेलेली आहे बाथरूममध्ये आंघोळीला. ती म्हटली की आंघोळ करायची मला, कपडे काढते, आणि सगळे कपडे वगैरे काढून ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली. आणि आत्ता मला जस्ट आवाज देत होते की मला माझं साबण दे, ब्रश दे दात घासण्यासाठी. तर म्हटलं की ठीक आहे देते, पण म्हटलं की पटकन आधी ना हा व्हिडिओ शूट करायला स्टार्ट करून देऊया, कारण की ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. पण मग जास्त उशीर झाला तर मग व्हिडिओ काही शूट होणारच नाही. म्हणून म्हटलं की चला आपण स्टार्टिंग तर करूया. तर चला तिकडून आवाज देते अद्विका. आणि आता मला तिला द्यायचं आहे तिचा साबण, ब्रश सगळं. आणि तिथे पण आता आंघोळ करताना ती खूप जास्त गोंधळ घालते, तर त्यालाही आता जास्त काही नो नो म्हणायचं नाही आहे, जसं म्हणेल तसं. तर चला, आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आय होप असा मी विचार करते. बघू तो व्हिडिओ कसा होतोय ते. पण व्हिडिओ पूर्ण बघा, आणि आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बडबड बडबड चालू आहे. आता साबण काढून दिलेला आहे मॅडमला. काय झालं? आणि ही बघा आमची छोटी कशी अंघोळ करतीये. ऐकायचं नाही आज तिला. तिला ती साबण जे ठेवतो ना त्याच्यावर माऊ आहे, तर त्या माऊला तिला आंघोळ घालायची असते, आणि तिचं त्याच्यासाठी साबण मागण्याचा हट्ट. काय करते तू? माऊला आंघोळ घालते. साबण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर माऊचं चित्र आहे, त्याला रोज आंघोळ घालायची असते. कशी घालते आंघोळ बघू? एकी माऊ करा, तू करा एकी माऊ. अद्विकाची आंघोळ झाली आहे आणि मी तिला आता विचारते की ना मी तिला साधे घरातले एकदम सिंपल असे फ्रॉक आणि टी शर्ट काढलेला आहे आणि पॅन्ट. मी तिला विचारते यामधलं तुला कुठलं घालायचं आहे ते. ती जे म्हणेल ते तिला घालते. हे दोन्ही आहेत ना सिंपल असे आहेत. तिला घरामध्ये असे सिंपल कपडे छान आवडतात, साधे सुती वगैरे. तर मी तिला विचारते या दोघांपैकी कुठले घालायचे ते. तर हे बघा आंघोळ झाली मस्त, आणि मस्त आम्ही टॉवेल गुंडाळून आलोय. माऊचा टॉवेल आहे आमचा. हे बघा याच्यावर माऊ आहे. तर चला, कोणतं घालायचं तुला? हे बघ हा टी शर्ट आहे तुझा, साधा टी शर्ट, आणि ही डुड्डी की फ्रॉक आणि डुड्डी? काय घालायचं? काय घालायचं सांग पटकन. कोणता? हा फ्रॉक घालायचा? ठीक आहे, हो म्हणायचं. हो हो ठीक आहे. अद्विकाने हा चूज केलेला आहे. हा फ्रॉक तिला घालून देते. काय करायचं? हा खाली बसली. हा कशी गली गली दिसतीये ग. छान फ्रॉक घातलेला आहे अद्विकाने. आता ती टिपाव करायची ना? हो चला.
आता हातात बॉडी लोशन पाहिजे. मी देणार नाही. हळूच हळूच सांडेल, मम्मी फटके देत असते. हा बस बस. हा हे काय धर ना. आत्ताच इतका मोठा टास्क वाटतोय मला, कारण की कुठलीही गोष्ट ती मागतीये. आता बॉडी लोशन हातामध्ये हवं होतं, तर ते तिने भस्कन ओतून घेतलं आणि कितीतरी त्या हातावर आलं. तर सुरुवातच इतकी डेंजर झालेली आहे. तर 24 तास काय होणार आहे काय माहिती. आणि आता हे बघा पावडर देते मला. आता नाही म्हणायचं नाहीये, त्याच्यामुळे जे करेल ते करू द्यायचे. हे कितपत होणार आहे माझ्याकडनं माहिती नाही. ते बघा तिच्या मनाने सगळं चालू आहे. याद घे याद घे. पावचा डब्बा कुठे गेला? पावचा डब्बा कुठे गेला तुझा? हरवला? बस 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 बस. हे बघा किती घेतली. आता हा वाढवा कस काय होणार आहे? बापरे 24 तास. मी लावून देते. नाही काळं होतं सगळं टीटीने सगळं काळं होतं. पहिले पाऊ लाव. हे घे पाऊ लाव. मी देते तुला टीटी. पहिले पाऊ लाव. हे बघ इथे याच्यात घे पाऊ. हे बघ यात घे पाऊ. हे घे. हो मी टीटी देते मग देते टीटी. बापरे ते औषध आहे. बस 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 बस. बापरे बापरे. बघा काय केलंय. अद्विका कुठे गेली? चला आता खेळ करून घे. चला आता चला खेळा काढून देते तुला सगळा. ते नको ते. चला खेळा घ्या. हे देऊ का? काय खेळायचं तुला? फिश की ब्लॉक गेम खेळायचे? काय खेळायचं? ब्लॉक खेळायचे? बिल्डिंग गेम? ओके. आता ह्याचा पसारा भरपूर होतो. अद्विकाची आंघोळ झाली. तिला छान फ्रेश आवरून दिलं आणि मग तिला विचारलं की तुला काय खेळायचं ते, कारण की माझी अजून आंघोळ व्हायची आहे. पण माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे पूर्ण फ्रेश, त्यामुळे घर एकदम मस्त दिसतंय. पण माझं आवरून झालं की मग तिच्या नाश्त्याची वगैरे ते मी तयारी करते. आणि ते पण मी अद्विकालाच विचारणार आहे की आज तुला काय खायची इच्छा आहे ते. तिच्या मनाने तसं बनवते. आणि मी विचार करते तिला पोहे आणि उपमा असा 2 ऑप्शन देते. त्यामधनं ती जे चूज करेल ते मी तिला बनवून देईल. आणि आता हे बघा इथे खेळणी काढून दिली. आणि हे काय ग? हे काय हे? स्ट्रॉबेरी. हे काय ग? काय म्हणतात त्याला? काय? ऑक्टोपस नाही, पॉपेट. हां चल खेळ. ते हे तर इतकं आवडतं. आणि 2 आहेत तिच्याकडे असे मोठे. हे खूप आवडतात तिला असे हे खेळायला. आणि आज अद्विकाची स्कूल आहे, तर मला पटकन 11:30 वाजेपर्यंत तिच्या स्कूलची पण तयारी करायची आहे. टिफिन बनवायचा आहे. तर टिफिनमध्ये आज मी सिंपल तिला काहीतरी देणार आहे. तर विचार करते, किंवा मग मी विचार केला की ना टिफिनमध्ये ना काहीतरी छान असं तिला खायला देण्यासाठी. आता रोज आहे ना मी घरीच वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या. आणि आज मी म्हटलं की ना मस्त तिला इडली देते. तर इथे ना जवळच इडलीचं हे आहे. त्यांच्या इडल्या खूप छान असतात आणि फ्रेश असतात, सकाळीच येतात. तर म्हटलं की आता तिचा नाश्ता झाला की 2-3 इडल्या जरी तिच्यासाठी घेतल्या तरी सफिशियंट आहेत. तर तेवढ्या त्या इडल्या तिला टिफिनमध्ये देईल असा विचार करते, कारण की तिला इडली खूप आवडते. आणि आत्ता तर करणं काही लगेच होणार नाही. आणि मी रेडीमेड बॅटर पण आणलेलं नाही आहे. तर म्हटलं इडली घेऊया. इडली आणि वडा असं दोन्ही तिला आवडतं, तर ते देईल. अजून विचार करते. आता सगळ्यात पहिले आंघोळीला जाते. पटकन मी आंघोळ करून येते आणि मग बाकीचं बघते अद्विका काय म्हणते. ब्रेकफास्टसाठी काय खायची इच्छा आहे तिला, पोहे की उपमा. त्यांना आता अद्विकाला मी सांगून जाते की मी आंघोळीला जाते, तोपर्यंत तू इथे खेळ म्हणून. अद्विका
अद्विका ऐक ना, हे बघ मी शंभू गंगा करू, तू तोपर्यंत खेळशील इथे, कुठे जाणार नाही ना, सगळी खेळणी खेळशील का तू? मी 2 अशा चिठ्ठ्या केल्या, एक पोहे आणि एक उपमा. तरी ना अद्विकाला मी दाखवते समोर आणि मग बघू ती कुठली चिठ्ठी घेते. ती जे चिठ्ठी घेईल तर आज तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवेल. अद्विका ही चिठ्ठी घे एक. उपमा ठीक आहे. तर अद्विकाने ना सिलेक्ट केलेला आहे उपमा, तर मी आज तिच्यासाठी उपमा बनवते आणि पटकन घेऊन येते. तोपर्यंत अद्विका खेळेल. इथे बसते का? मी उपमा घेऊन येऊ का? उपमा करून आणू? काय करते तू? काय काय करायचं? ते बघा, तिला मी विचारलं मी उपमा करते म्हणून, तू खाली येते की बसते म्हणून, तर शहाणी मला म्हणते की मला TV बघायचं आहे. आता अद्विकाची फरमाईश आहे की TV बघायचं आहे. आज नो म्हणायचं नाहीये, तर अद्विकाला मी नो म्हणणार नाहीये. आणि 11:30 वाजता स्कूलला निघायचं आहे आणि आता वाजलेले आहेत 10:20. तर मी विचार केला की आता मी उपमा करते, तोपर्यंत अद्विकाला इथे TV लावून देते. ती TV बघेल आणि तोपर्यंत मला इथे ह्या कपड्यांच्या घड्या वगैरेही घालायचं आहेत, तेही काम आवरून जाईल. तो स्कूलला जाण्याच्या पहिले मी काय तिला TV वगैरे लावून देत नाही, फक्त संध्याकाळी तिला आता सध्या लावून देते, ते पण अर्धा वगैरे तासच. आणि मग तिच्याकडनं प्रॉमिस करून घेते की अर्धा तासच बघायचं आहे आणि 5-1 मिनटं उरले की मग मी तिला सांगते की 5च मिनटं राहिले, 5च मिनटं बघायचं आहे, मग बंद करायचं आणि डायरेक्ट बंद करून टाकते. तर मग अर्धा तास सफिशियंट दिवसभरामध्ये, तेवढाच मी TV तिला बघू देते. बाकी इतर वेळेस TV बघत नाही. शाळेतनं आल्यावर पण 2 वगैरे होऊन जातात आणि 2:30 वाजता लगेच अद्विकाची झोपायची वेळ होऊन जाते, 2:30-2:45ला. त्यामुळे मग दुपारी काही TVचा विषय येत नाही. चला, उपम्याची पूर्ण काही रेसिपी शेअर करत नाही, कारण की नेहमी एकच तीच पद्धत आहे. साधे आपले कांदा, टमाटा, कोथिंबीर, एक थोडासा हिरवी मिरचीचा तुकडा, कढीपत्ता, हे सगळं फोडणी देऊन हळद नाही टाकायची, फक्त हिंग, आणि मग पाणी गरम झालं, उकळलं की रवा आपला टाकायचा आणि साधा उपमा. थोडंसं त्यामध्ये दही घालायचं. नुसतं दही देण्यापेक्षा उपमातच डायरेक्ट मी दही घालते आणि मग तसा करून तिला देते. अद्विकासाठी उपमा रेडी आहे आणि सोबतच मी पण नाश्ता करणार आहे. तर मी हे मुसली घेते आता. दूध आहे, दुधामध्ये. आणि मॅडम TV बघतात आहेत आता. TV बघताच खाणार आहे, कारण की 5-10 मिनटंच झाले TV लावून. तोपर्यंत उपमा रेडी होऊन गेला. आज ओनली यस आहे, नो म्हणायचंच नाही आहे अद्विकाला. जे म्हणेल अद्विका ते करायचंय. अद्विका खाली बस, चल, गादीवर नाही बसू, इथे बसा. चला, इथे बसा, इथे बसा. या, चला ये, मी घेते. ऐकते आणि अद्विका. हां, बसा. व्हेरी गुड. हां, चला नाश्ता करून घ्या. मिरचीचा तुकडा टाकला एवढासा फक्त, तरी पण तिखट खातच नाही, त्यामुळे तिखट अजिबातच खायला नाही म्हणते. त्यामुळे मी थोडंसं देते तिला. पण आता एवढासा मिरचीचा तुकडा टाकला तरी पण म्हणते तिखट झालंय आणि आता खाल्लं पाहिजे एवढा करून, तर कसा तरी आता तिला खाऊ घालते. अद्विकाचा आणि माझा दोघींचा पण नाश्ता करून झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 11. 11:30ला घरातून निघायचं असतं स्कूलसाठी आणि स्कूल थोडीशी लांब आहे, तर रिक्षेने जाते मी, कारण की सध्या ऊन खूप आहे, त्यामुळे मग रिक्षेनेच चालली जाते. तर 11:45पर्यंत जरी निघालं स्कूलला तरी पण 15 मिनटात पोहोचून जाते. तर आता 11 वाजलेले आहेत. आता एक 10-15 मिनटांनी अद्विकाचं मी आवरायला घेते स्कूलचं आणि मग गोष्टीला. आणि अद्विका आत्ता म्हणत होती की आज मला स्कूलला नाही जायचं, पण म्हटलं नाही, यसच्या ह्याच्यामध्ये हे काही येत नाही, तर स्कूलला जावंच लागेल. आणि काल नेमकी स्कूल बुडाली होती, कारण की मला बँकेचे काही कामं होते, त्यामुळे मला जायचं होतं बँकेत. अद्विकाला ठेवून तर काही जाणं शक्य नव्हतं घरी, आणि स्कूलमध्ये पण नाही, कारण की स्कूल 1.5 तासाची आहे आणि तोपर्यंत माझं काम झालं नसतं. तर त्यामुळे म्हटलं आज तर काही तुला सुट्टी मिळणार नाही, आज जावंच लागेल. आणि उद्या आणि परवा लगेचच सुट्टी आहे, कारण शनिवार आणि रविवार स्कूल नसते.
तर आजचाच एक दिवस जायचं आहे फक्त. तर म्हटलं की ठीक आहे, यासाठी मी यस म्हणणार नाही आहे, स्कूलला जावंच लागेल. तर चला आता पटकन आवरते स्कूलचं आणि मग तुम्हाला भेटते. झोपायचंय बघा. आता वाजलेले आहेत 2:30 आणि 1:45-2 वाजता वगैरे अद्विका स्कूलवरनं आली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि भात वरण खाल्ला तिने. दुसरं काही जास्त खायचं नव्हतं. आता 2:30 वाजलेत आणि अद्विकाला मी झोपवून देते, म्हणजे 5:30-6 पर्यंत अद्विका झोपेल. मग त्यानंतर उठल्यानंतर बघू अद्विकाची काय फरमाईश आहे ते, आणि संध्याकाळी काही बघू. कधी? संध्याकाळी खेळायचंय. आता तू काय करणार आहे? हा, व्हेरी गुड. आता अद्विका झोपणार आहे आणि झोपशील ना लगेच? दूध पिऊन. तर ठीक आहे, आता अद्विकाला मी दूध देते. शक्यतो तिला सकाळी उठल्यावर, दुपारी झोपताना आणि रात्री झोपताना आणि मध्ये थोडंसं मागतेच ती संध्याकाळी वगैरे असं, तर मग तेव्हा तिला दूध देते. तर आता दूध पिऊन अद्विकाला झोपवून देते, मग आपण भेटूया संध्याकाळी. ओके, बाय बाय कर. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आता वाजलेले आहेत 7:20. तर अद्विका झोपली नंतर मग मी थोडंफार माझी कामं वगैरे केली. तेव्हा काही मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि अद्विका उठली 6 वाजता. त्यानंतर अद्विकाला छान फ्रेश वगैरे केलं आणि मग तिला विचारलं की तिला खूप भूक लागली होती, तर तिला काय खायचं तेच. मग तिने थोडंसं उठल्यानंतर थोडंसं दूध पिलं होतं. ते लागतंच तिला उठल्यानंतर आणि झोपायच्या आधी थोडंसं तरी, दुपारी आणि रात्री ते लागतंच. तर तेव्हा दूध दिलं आणि मग आता अद्विका खाते आहे मक्याचे दाणे. संपले नेमकं, मी व्हिडिओ शूट करायचीच विसरली. म्हटलं की चला आता पटकन व्हिडिओ शूट करू. आणि मी तिला 2 ऑप्शन दिले होते. म्हटलं तुला काय खायचंय, मक्याचे दाणे देऊ की दुसरं मग पनीर होतं. म्हटलं नुसतं पनीर देऊ का खायला, किंवा अजून रताळे पण होते, म्हटलं ते उकडून देऊ का. असं मी तिला 2-3 ऑप्शन असं विचारले काय पाहिजे ते. मग ती म्हटली की मला हे दे. मखाने पण होते, म्हटलं मखाने खाते का. पण सध्या काय झालं, 2-3 दिवस सलग ती मखानेच खात होती, त्यामुळे मखाने काही आता तिचं खाण्याचं थोडंसं हे झालंय, म्हणजे टेस्ट थोडीशी तीच मग कंटाळा आलाय तिला. मग मस्त आता तिने थोडेसेच दिले होते, 7-8 दाणे, आणि बाकीचे मी मक्याचे दाणे सगळे सोलले आणि आता ते लावलेले आहेत कुकरला. म्हटलं उकडू ते, छान मीठ घालून उकडायला लावलेले आहेत. मग ते उकडले की त्यामध्ये थोडासा कांदा, कोथिंबीर वगैरे असं घालून त्याचं चाट तयार करायचं. नाहीतर मग नुसतंच तसे उकडलेले सुद्धा खूप छान लागतात. तर अद्विका आता बसलेली आहे. बाप्पा जय जय करून झाला, रामरक्षा म्हटली, संध्याकाळचे श्लोक म्हटले, आणि आता आम्ही बसलोय खेळत, है ना. काय केलं तू सांग बरं, काय केलं. हा, ABCD, हो बरोबर. तर आपलं होतं 24 hours यस चॅलेंज. तर नो काही म्हणायचं नव्हतं. मग उठल्या अद्विकाला ABCD वगैरे जे पाटी आहे, ते खडू वगैरे ते पाहिजे होते, आणि मी नेमकी विसरून गेली की मला ते शूट करायचंय असं. उठल्यानंतर खूप हे होतं, घाई, मग ते विसरून गेली मी, आणि मग ते तिला दिले. तर चला आता वेळ झालेली आहे अद्विकाला काहीतरी खाण्यासाठी बनवायला. तर मग अशी मी तिला मस्त कॉर्न दिले होते उकडून, आणि आता मी तिच्यासाठी केली आहे पनीरची भुर्जी. तर मी तुम्हाला पटकन दाखवते कशी केली आहे. ते झाली करून, जस्ट एक रेसिपी पटकन दाखवते. आणि भुर्जीसाठी कांदा आणि टमाटा चिरला होता, तर अद्विकाचं इथे आता टमाटा खाणं चालू. हे बघा सगळे कपडे भरवले. सगळ्यात पहिले कांदा टमाटा चिरून घेतला, कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं तेल टाकलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, हळद, हिंगाची फोडणी, आणि कांदा टमाटा छान परतून झाला की मग पनीर जे आहे ना आपलं, ते असं कुस्करून छान त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता मी हे जास्त काही हा प्रकार केलेला नाही आहे. मी असंच माझं जे डाएट प्लॅन तयार केलं आहे ना, त्यामध्ये जी रेसिपी असते त्याच रेसिपी मी सगळ्या ट्राय करते, म्हणजे नवीन करणंही होतं. आणि सगळं जे आहे
ज्यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर सगळं जे असेल तशा रेसिपी खाणंही होतात. तर झालेली आहे आता ही पनीर भुर्जी. बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, पण मी ट्राय केलेली आहे. असं नाही करू. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आहे आपल्या 24 आवर्स चॅलेंजचा नेक्स्ट डे. आणि रात्री काही व्हिडिओ एंड म्हणजे केला नाही कारण की 24 आवर्सचा होता. आणि रात्री अद्विका आहे ना जेवण वगैरे करून झोपली. मग काही रात्रीचं मी काही शूट केलं नाही कारण जास्त काही तिचे हट्ट वगैरे येते नव्हते. आणि आता सकाळी उठलो त्यानंतर आहे ना अद्विकाचं आवरलंय, म्हटलं फ्रेश आंघोळ वगैरे येते करून व्हिडिओचा एंड करूया. आता नाश्त्यासाठी तयारी केलेली आहे. काल मी 2 ऑप्शन दिले होते अद्विकाला, एक उपमा आणि पोहेचा. तर उपमा काल करून झाला होता, म्हटलं की आता आज काही ऑप्शन देत नाही, उरलेला जो दुसरा हे आहे तो आज करूया. तर पोह्यांची सगळी तयारी केलेली आहे. आता फ्रेश आंघोळ वगैरे इथे झाली आहे, तर आता मस्त मी पोहे करते आणि अद्विका आणि आम्ही नाश्ता करू. आणि आज अद्विकाला शाळेला सुट्टी आहे, शनिवार रविवार सुट्टी असते. तर आज शनिवार आहे त्यामुळे आजचा दिवस थोडासा रिलॅक्स सुरू आहे. कारण शाळा म्हटल्यानंतर खूप तयारी घाई गडबड, पण आज तसं काही नाही आहे. तर त्यामुळे आजचा दिवस एकदम स्लो चाललेला आहे. तर चला आपल्या 24 आवर्सचा मी इथेच एंड करते व्हिडिओचा. भेटूया परत एका छान चॅलेंजिंग फन इंटरेस्टिंग अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय. आणि हे बघा तिला डाळ दिली होती खायला, पूर्ण तोंड भरलेलं आहे सगळं डाळीने. आणि उरलेली सगळी डाळ आहे ना इथे सगळी पसारा घातलेला आहे, तिच्याकडनं सांडली वाटतं. तर सगळं इथे पाडून ठेवलं का हे करून ठेवलंय. आणि मी तिला केव्हाची म्हणते की ते उचल उचल, तर ऐकून ना ऐकल्यासारखी करते. हा हसते बघ कशी. चला टाटा करा सगळ्यांना. चला त्यांना मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.